नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली। पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रशांत सोनावणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिन्ही आरोपी अटकेत असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, तसंच आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध देखील सुरू आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली। यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली। नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जात भुजबळांनी पत्रकारांच्या तब्येतीची विचारपूस केली, तर रात्री उशिरा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवरती कडक कारवाई करा असे आदेश हे मंत्री भुजबळांनी दिलेले आहेत। मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना, आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा। आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे, टाइमपास होता कामा नये। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे। त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई, कठोर कारवाई आरोपींवर करण्याचे आदेश दिलेले आहेत। नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या संदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला। फोनवरून त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली, तसंच जखमी पत्रकारांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे। एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून जखमी पत्रकारांशी संवाद साधला, तसंच दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेत। तसंच पत्रकारांना अमानुष मारहाण करणं हे संपूर्णपणे गैर असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे। घटनेचा निषेध करत दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे। नाशिकमध्ये पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं निषेध केलाय। पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गावगुंडांवरती कारवाई न झाल्यास राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे